नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत तर अनुप अग्रवाल यांच्या मंत्रिपदासाठी भगवान झुलेलाल मंदिरात महाआरती। शिरूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सरलाबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड। मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याची आठवण, शहीदांच्या स्मरण करीत वाहिली आदरांजली। आणि भारतीय संविधान दिनानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। भाजपाचे नेतृत्व श्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत तर धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची मंत्रिपदी वर्गी लागावी यासाठी भगवान झुलेलाल मंदिरात महाआरती करीत साकडे घालण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टी व महायुती बहुमताने राज्यात सत्तेत आली आहे। भारतीय जनता पार्टीला राज्यात चांगले यश मिळाले असून पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री तसेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना मंत्रिपद मिळावे अशी मनोकामना व्यक्त करीत धुळे शहरातील भगवान झुलेलाल मंदिरात पूजा अर्चा व महाआरती करीत ईश्वराकडे साकडे घालण्यात आले आहे। यावेळी झुलेलाल मंदिर समितीचे विश्वस्त गुलशन उदासी, प्रकाश चेतिया, देवानंद नानकानी, सुरेश कुंदनानी, रमेश गोंदवानी, उत्तम वच्छानी, रमेशलाल चंदनानी, महेशलाल चांदवानी, दुरुकुमार लखवानी, मोहनलाल सुखिया, पंकज दुल्हानी, रवि दुल्हानी, सोनू ठाकवानी, देवानंद खिळवाणी, हरीश खिळवाणी व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते। आज दुबिया शहर सिंधी समाज पुलिस पंचायत ट्रस्ट और भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट की ओर से सिंधी समाज इष्ट देवता झूलेलाल भगवान इनके बेरान साहब की पूजा की गई। दुबिया शहर के हमारे लोकप्रिय आमदार अनुप जी अग्रवाल इनको मंत्रिमंडल में समाविष्ट करने के लिए आज झूलेलाल भगवान को प्रार्थना की गई। इनको मंत्रिमंडल में समाविष्ट होने के बाद दुबिया शहर का विकास जो होगा वो थोड़ा जल्द गति से होगा। उस हेतु से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूलेलाल मंदिर की पूजा की गई और हमारे लाड़के मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उनके कार्यकाल 5 साल में जो महाराष्ट्र का विकास हुआ था वो वापस जल्द गति से विकास हो और महाराष्ट्र एक उज्जवल उन्नति प्रदेश हो। इस उद्देश्य से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट पूरी सिंधी जनता पंचायत ट्रस्ट झूलेलाल मंदिर में बेरान साहब की पूजा की गई। सभी विधि विधान से पूजा की गई और हमें विश्वास है कि झूलेलाल भगवान ये हमारी प्रार्थना जल्दी कबूल करेंगे और हमारी दोनों जो हमारी प्रार्थना है अनुप जी अग्रवाल को मंत्रिमंडल में समाविष्ट करना और देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री होना, ये हमारे झूलेलाल भगवान जल्दी प्रार्थना धन्यवाद। शिरूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरलाबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शेजवळ यांच्या निवडीचे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला आहे। शिरूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच योगेश गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे। शिरूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजवळ यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली आहे। शेजवळ यांच्या निवडीने समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला। दरम्यान गावातील प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी गटप्रमुखांनी दिली आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या जागेवर आज आमच्या शिरूरतील सरलाबाई राजेंद्र शेजवळ यांची आज सरपंचपदी सर्वानुमते निवड झालेली आहे आणि त्यांचा एकमेव अर्ज आज ग्रामपंचायतीत दाखल झाल्याने त्या सरपंचपदी घोषित झालेले आहेत। आता त्यांच्या कारकिर्दीत आम्ही जी काही उर्वरित गावाला आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करणार आहोत। तसेच पूर्वीचे सरपंच होते योगेश गायकवाड त्यांनी देखील बऱ्यापैकी काम केलेले आहे आणि गावात राहिलेले तरुणांच्या समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, पाणी प्रश्न असेल, पुढे
रस्त्याचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांनी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त गावात दिलेली आश्वासने कशी पुरी होतील याकडे आमचं लक्ष राहील आणि पुढील वाटचाल आमची त्या पद्धतीने राहील. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांनी परतवून लावला होता. स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन राज्याचे आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या त्या वीरांचे स्मरण करीत आदरांजली वाहण्यात आली आहे. लोकशाहीवादी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर दिनांक 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अचानकपणे हल्ला चढविला होता. त्यावेळी मुंबईतील जिगरबाज पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे व सहकारी यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला होता. यात ते अधिकारी शहीद झालेत. यात शहीद अधिकाऱ्यांचे स्मरण करीत धुळे शहरातील लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी धुळे शहरात कॅन्डल मार्च काढीत शहीदांना आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 26/11/2024 और 26/11/2008 को इंडिया में भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने धुळे शहरात 26 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लुंबिनी व परिसर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्ताने शहरातील साक्रे रोड लगतच्या लुंबिनी वन परिसर येथे व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात सुरुवातीस राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात विधितज्ञ राहुल वाघ, प्राध्यापक डॉक्टर राजू वाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.